अग्नी जळत आहे, वनवा पेटलेला आहे, प्राणी पक्षी पळून जात आहे, काही काही मृत्यू पावत आहे. परंतु जालिंदरवर कोणताच परिणाम नव्हता. त्यावेळेस अग्निदेव त्या ठिकाणी आले. आल्यानंतर जालंधर उठून बसला. अग्नी देवाकडे बघितलं. जालंधर म्हणतो, मला 12 वर्ष झालेले आहे या खोर अरण्यामध्ये एकाही व्यक्तीला मी बघितलं नाही. तो कोण आहे? तेव्हा अग्निदेव म्हणतो, जालंधरा, मीच तुझा पिता आहे. कारण यज्ञ कुंडामधून विराजमान निर्माण झाले होते. जालंधरा, तू आता एक काम कर. भगवान दत्तात्रेयांचा धावा कर, तपश्चर्या कर. जालंधर तपश्चर्याला बसला. डोळे मिटवलेले आहे. भगवान दत्तात्रेयाची आराधना करत आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद दत्तात्रेय भगवंत त्या ठिकाणी विराजमान झाले. जालंधराकडे बघितलं. जालंधराने डोळे उघडले, उठून उभा राहिला आणि भगवान दत्तात्रेयाला प्रणाम केला. तेव्हा भगवान दत्तात्रेय म्हणतात, अरे मुला, तुझं नाव जालंधर आहे. नवे नवे तर अंतरिक्ष नारायणाचा तू अवतार आहे. कोणाचा? अंतरिक्ष नारायणाचा. हे सृष्टी जे निर्माण झाले ना महाराज, हे साधारण नाहीये. कधी कधी असा विचार करतो, प्रभू रे, खेळ तुझा न्याय. 1000 वर्ष झालेले, तेव्हा या भूतलावर काय असेल. परंतु आताची स्थिती काही काही जण वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ नित्यनेमाने करतात. हा मार्गच आहे महाराज. जालंधराला घेऊन भगवान शंकराकडे जाणे करता निघाले महाराज. नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम भगवान दत्तात्रय जालंधरला घेऊन भगवान शंकराकडे गेले. जालंधराने बघितलं साक्षात भगवंत हात जोडले महाराज. भगवान शंकराने जेव्हा जालंधराकडे बघितलं, कारण भगवान दत्तात्रयाने सर्व हकीकत सांगितली. हा पुत्र कोण आहे? अंतरिक्ष नारायणाचा अवतार आहे. यज्ञ कुंडामधून प्रकट झालेला आहे. एवढंच नाही, प्रद्रवा सुलोचनाने पालन पोषण केलेलं आहे. भगवान शंकर म्हणतात, हे दत्तात्रेय, तू याला तपश्चर्येला बसव. आणि तपश्चर्याला बसवून शाबरी विद्येचं ज्ञान दे, संजीवनी मंत्रांचं ज्ञान दे, अस्त्र शस्त्र शिकव. नवे तर याला नाथ पंथाची दीक्षा दे. कोणती दीक्षा? नाथ पंथाची. कोणाला? जालिंदर. पहा, गोरक्षाची गुरु शिष्यांची परंपरा कोठपर्यंत आली? दत्तात्रय पासून गोरक्ष, मच्छिंद्रनाथ, गोरक्ष आणि गवनीनाथ. त्यानंतर भगवंतानी या जालंधराला सांगितलं की तू तपश्चर्या करो, नाथ पंथांची दीक्षा धारण कर, तू शिष्य बन. कारण आपल्याला हा संप्रदाय वाढवायचा आहे, नाथ संप्रदाय. कशा करता? जगाच्या कल्याणात, जगा करता. दत्तात्रयाने होकार दिला आणि दत्तात्रयाने काय केलं? त्या जालंधरला तपश्चर्येला बसवलं. परंतु त्याआधी मंत्रोपचार केले महाराज. आणि एक दिवस तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर भगवान शंकर, भगवान दत्तात्रेय जालंधरला सांगू लागले की जालंधरनाथा, तुला आता हे नाथ संप्रदाय वाढवायचे आहे. एवढंच नव्हे, भगवान शंकर आणि दत्तात्रेय त्या जालंधरला म्हणू लागले की जालंधरनाथा, एक दिवस ब्रह्मदेवाचं तेज लखलखीत झालं आणि ते ब्रह्मदेवाचं तेज एका हत्तीच्या कानामध्ये जाऊन पडलं. तो हत्ती हिमालयामध्ये होतो. नवे तर त्या हत्तीच्या कानामध्ये
प्रबुद्ध नारायणाने अवतार धारण केलेला आहे. कोणी? प्रबुद्ध नारायणाने. जालिंदरा, ते पुत्र तुझी वाट बघत आहे. तू त्याला हत्तीच्या कानामधून काढ आणि त्याचं नामविधीकरण कर आणि त्याचं नाव कानीप ठेव. हे कोणी सांगितलं? भगवान दत्तात्रेय आणि भगवान शंकर. तेव्हा जालंधर हिमालयाकडे जाण्याकरता निघाला. जालंधरनाथाने बघितलं एक अवाढव्य हत्ती आहे. नव्हे तर भगवान शंकर आणि दत्तात्रेय यांनी सुद्धा विचार केला की आपण सुद्धा प्रबुद्ध नारायणाचं रूप बघावं, म्हणून ते सुद्धा येऊ लागले. जेव्हा भगवान शंकर दत्तात्रेय आले, जालिंदरनाथाला घेऊन त्या हत्तीच्या जवळ गेले. एवढंच नव्हे, हाक मारली. अरे बाळा, हे कानिपा, तू कुठे आहे? तेव्हा हत्तीच्या कानामधून आवाज आला की गुरुजी, मी या हत्तीच्या कानामध्ये आहे, मला येथून बाहेर काढा. जालिंदरनाथ हळूहळू त्या हत्तीच्या कानाजवळ गेला, हात पुढे केले. तेवढ्यात त्या हत्तीच्या कानामधून ते बालक येऊ लागलं. भगवान शंकर म्हणतोय, जालंधरा, अरे हाच तो प्रबुद्ध नारायणाचा अवतार आहे. याचा तू सांभाळ कर. नवे तर तू याला शिष्य बनवून दे. कोणाला? या कानिफाला. जालंधरनाथाने ऐकलं. जालंधरनाथाने त्या मुलाचा सांभाळ केला. पाहावं किती सुंदर आहे ते. त्याने ते बघितलंय हत्ती कसा आहे ते त्या कानातून कसा आला. एवढंच नव्हे, जालंधरनाथ तपश्चर्या करत करत भ्रमण करत करत